नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी सगळ्यांनाच माहिती आहे डीबीटी काय आणि डीबीटीच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आता आला आहे जो की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर काय जाणून घेऊया। थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत सरकारी बाबू आणि एजंटांनी शिरकाव केल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मध्यस्थ यंत्रणा नेमण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्य पातळीवर डीबीटीच्या कक्षा वितरणासाठी यंत्रणा तयार करण्याची चाचपणी सुरू करण्यासाठी गुण नियंत्रण विभागांबरोबरच कृषी उद्योगालाही जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ हा डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। या लाभासाठी 2016 पासून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणाली अंमलात आणली। यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि मध्यस्थांची उचलबांगडी झाली असून मात्र पळवाटा काढून त्यातही अनेक गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते। जसे की पैसे अकाउंटमध्ये डिपॉझिट होत नाहीये, त्यांचं ई-केवायसी वगैरे या सगळ्या गोष्टी। शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्यांना लॉटरी पद्धतीने लाभ दिला जातो। यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 3 वर्षात कधीही तो मिळू शकतो। याची दुसरी बाजू अशी की हवा त्या वेळी तो लाभ मिळेलच असं नाही। परिणामी शेतकरी गरज असताना त्या योजनेचा लाभ होत नाही आणि मग शेतकरी वंचित राहतो अशा योजनांपासून। आणि म्हणून लॉटरीत त्याला लाभ मिळण्याबरोबर बिले जमा करून तो लाभ त्याला खात्यावर जमा होतो। ही डोगळपणे प्रणाली असली तरी सध्या काही अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेटीस धरून असतात। जसं की आपण मगाशी म्हटलं, पैसे मागता। तक्रारी राज्य सरकारकडे आल्या असल्याचे दिसते। काही वेळा शेतकरी स्थलांतरित झालेला असतो किंवा त्याची गरजही संपलेली असते, तरीही सरकारी योजनेचा लाभ मिळवत असल्यानं एजंट त्यांचा लाभ घेत असल्याचे समोर आले। म्हणजे काम झालं तरी एजंट त्यांच्याकडून पैसे हे मागत असतात शेतकऱ्यांकडून। सध्या गुण नियंत्रण विभागाकडून कंपन्या आणि अन्य बाबींची निश्चिती केली जात आहे। कृषी आयुक्तालयाने या घडामोडी घडत असतात कृषी योजनांची नीट अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जबाबदारी आता एक नवीन पथक त्यासाठी नेमण्यात आले की जेणेकरून शेतकऱ्यांना पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यात येतील। हे दक्षता पथक आतापर्यंत फारसे प्रभावी ठरल्याचे दिसत नाहीये। अनेक ठिकाणी मोकाट तपासणीसाठी अन्य ठिकाणची यंत्रे, शेड नेट आणि सिंचन संच बसवल्याचे समोर आले। त्यामुळे दक्षता पथकाकडे तक्रार आली असल्याचं दिसते, बट काम काही झाले नाही। त्यामुळे डीबीटी ही प्रणाली कक्षा विस्तारण्याच्या हालचाली आता सुरू आहेत, जेणेकरून कृषी योजनांचा लाभ आता मध्यस्थांना बाजूला वगळून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचा लाभ हा होणार आहे। त्यासाठी कृषी विभागाच्या 70हून अधिक योजनांसाठी डीबीटी प्रणालीचा नुसार हा लाभ देण्यात येणार आहे। मात्र कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, एकात्मिक फलोत्पादन योजनांसह अन्य योजनांच्या पद्धतीप्रमाणे मध्यस्थांचा शिरकाव झाला आहे। शेडनेट, ठिबक सिंचनासाठी काही ठराविक कंपन्यांचा आग्रह प्राथमिक स्तरावर होत असून त्यांच्या कंपन्यांकडून साहित्य आणि विकत घेतल्याबाबत या गोष्टी घडत आहेत। आता जे काही पैसे असणार आहेत ते पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, मग ते कुठलीही योजना असो काही असो, आणि याच्यामध्ये प्रभावीपणे अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कसे पैसे टाकले जातील याच्यासाठी नवीन पथक, नवीन समिती नेमली आणि त्याच्याबाबतचा नवीन निर्णय लवकरच शेतकऱ्यांना येणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।